हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2006 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला सर्जे कॅराकिन आणि काळ्या बाजूला विश्वनाथन आनंद. तर कॅराकिन बद्दल सांगायचं झालं तर तो जगातला यंगेस्ट ग्रँडमास्टर आहे आणि ते रेकॉर्ड आजही त्याच्या नावावर आहे. तो वयाच्या 12 वर्ष आणि 7 महिने इतक्या वयाचा असताना त्याला ग्रँडमास्टरचा नॉर्म मिळाला होता आणि ते जे रेकॉर्ड आहे ते आजही त्याच्या नावावर कायम आहे. तसंच 2016 साली तो कॅन्डिडेट स्पर्धा जिंकून मॅग्नस कार्लसन सोबत वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी खेळला होता. म्हणजे तो त्यावेळी जगातला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. म्हणजेच तो किती मोठा खेळाडू आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. दुसरीकडे आहे विश्वनाथन आनंद. तर हा एक अतिशय अग्रेसिव्ह गेम आहे जो तुम्हाला नक्की आवडेल. आणि या डावात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली E4, उत्तर आले C5, सिसिलियन डिफेन्स, नाईट F3, D6, D4, C takes D4, नाईट टेक्स D4, नाईट F6, नाईट C3, A6. म्हणजे आता आपण सिसिलियन डिफेन्सच्या नायडॉर्फ व्हेरिएशन मध्ये कडे बघतोय, जे ग्रँडमास्टर लेवलला देखील खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. या अशा परिस्थितीत पुढची चाल होती बिशप E3, E5, नाईट B3, बिशप E6, F3, बिशप E7, क्वीन D2, कॅसल बाय ब्लॅक, कॅसल बाय व्हाईट. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत काय फार काही वेगळ्या चाली खेळल्या नाहीयेत. त्यांनी पहिले मोहरे डेव्हलप करायचे आणि मग कॅसलिंग करून राजा सेफ करायचा याला प्रेफरन्स दिलेला आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही जर पाहिलं दोन्ही खेळाडूंनी अपोजिट साइड कॅसलिंग केलेलं आहे, जे इंडिकेशन आहे की हा डाव अतिशय अग्रेसिव्ह होणार आहे. तर पुढची चाल होती नाईट B2 D7, G4, B5, G5. काळ्या घोड्यावर अटॅक आहे, पण B4 आनंदने घोडा बाजूला न घेता पांढऱ्या घोड्यावरती काउंटर अटॅक केला. ज्यानंतर नाईट E2 आणि मग आनंदने घोडा मागे घेतला नाईट E8. यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती F4. तुम्ही जर पाहिलं तर आनंद जो आहे तो इथं प्यादा एक्सचेंज करू शकला असता, किंवा तुमच्या हे देखील लक्षात येईल की पांढरा प्यादा जर अजून एक घर पुढे गेलं तर काळ्या खेळाडूचा पांढरा उंट ट्रॅप होईल. पण आनंदने त्याची फिकीर केली नाही. त्याने A5 ही चाल खेळली. अपेक्षेप्रमाणे F5. आता तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूचा पांढरा उंट ट्रॅप झालेला आहे, पण आनंदने तो घोड्याशी एक्सचेंज करण्यापेक्षा A4 ही चाल खेळली. आणि तुम्ही जर बघाल तर दोन्ही खेळाडू आपले स्वतःचे मोहरे वाचवण्यापेक्षा काउंटर अटॅक करण्यावरती जास्त प्रेफरन्स देत आहेत. या परिस्थितीत पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट B2 D4, ज्यानंतर E takes D4. आनंदने पांढरा घोडा मारला, ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले, ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले नाईट टेक्स D4. त्याने लगेचच आपल्या प्यादाने काळा उंट न मारता पहिल्यांदा घोड्याने काळं प्याद मारलं. या अशा परिस्थितीत आता आनंदची चाल होती B3, ज्याला कॅराकिनने उत्तर दिले किंग B1. तुम्ही जर पाहिलं तर किंग B1 ही एक सेफ मूव आहे, जिथे राजा अजून एक घर कोपऱ्यात घेऊन सेफ करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती B takes C2 चेक, आणि काळ्या खेळाडूने B कॉलम आणि C कॉलम ओपन करण्यात थोडं यश मिळवलेलं आहे. आता पुढची चाल होती नाईट टेक्स C2. ज्यानंतर आनंदने या डावातली एक अतिशय अमेझिंग चाल खेळली. तुम्ही ती शोधू शकता का? रेडी? या अशा परिस्थितीमध्ये आनंदची चाल होती बिशप B3. आणि ही एक अतिशय अमेझिंग मूव आहे. का तर ते तुमच्या लक्षात येईलच, पण जर लक्षात आलं नसेल तर मी ते तुम्हाला जरूर सांगणार आहे ते पुढच्या चालीनंतर. या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने A takes B3 ही चाल खेळली, ज्याला आनंदने उत्तर दिले A takes B3. आणि A कॉलम जो आहे तो पूर्णपणे ओपन झालेला आहे. आणि आता तुम्हाला बिशप B3 चालीचं महत्व कळेल. ते तुम्हाला मी पुन्हा सांगतो. नाईट टेक्स C2 या चालीनंतर आनंदची चाल होती बिशप B3. तुम्ही जर पाहिलं तर नाईट टेक्स C2
या चालीनंतर आनंद जो आहे तो बिशप B3 खेळण्यापेक्षा आपल्या उंटाने A2 हे प्यादा देखील मारू शकत होता, ज्यानंतर पांढऱ्या राजाने काळा उंट मारला असता आणि अगदी काळा प्यादा जरी पुढे आला असतं तरीही हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असतं, जिथे पांढऱ्या खेळाडूने काळ्या प्यादाचा वापर शिल्ड म्हणून केलेला आहे मॉर्फी स्टाईल मध्ये, आणि त्यामुळे काळ्या हत्तीचा एक कॉलम जो आहे तो ब्लॉक झालेला आहे. काळा हत्ती आता काहीही करू शकत नाही. दुसरीकडे काळ्या खेळाडूचा पांढरा उंट देखील एक्सचेंज झालेला आहे, म्हणून पांढरा डायगोनल देखील सेफ आहे. त्याच्यामुळे पांढरा राजा हा इथे कम्प्लिटली सेफ झाला असता. म्हणजेच बिशप टेक्स A2 चेक ही चाल खेळून आनंदला एक प्यादा मिळालं असतं, पण पांढरा राजा या अशा व्हेरिएशन नंतर पूर्णपणे सेफ असला असता. म्हणूनच आनंदने बिशप टेक्स A2 न खेळता बिशप B3 ही चाल खेळली होती, ज्यानंतर A टेक्स B3 A टेक्स B3 असं व्हेरिएशन बघायला मिळालं, जिथे काळ्या खेळाडूच्या हत्तीच्या अंडर पूर्ण एक कॉलम आहे, ज्यामुळे पांढरा राजा एक कॉलम मध्ये जाऊ शकत नाही. आणि हेच आनंदला हवं होतं, म्हणून आनंदने आपल्या उंटाचं अशा पद्धतीने एक्सचेंज केलेला आहे. या अशा परिस्थितीत आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट A3. तो एक कॉलम जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण आता तुम्ही बघाल की C कॉलम ओपन झालेला आहे. तुम्ही जर पाहिलं आता C कॉलम ओपन झालाय, म्हणजे आनंदने अतिशय हुशारीने मोहरे एक्सचेंज केले आणि A आणि C दोन्ही राजाभोवतीचे जे कॉलम आहेत त्या दोन्ही कॉलम्स वरती अटॅक केलेला आहे. पुढची चाल होती नाईट E5. आनंद आता आपल्या घोडे गेम मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, ज्यानंतर H4, रुक A5, क्वीन C3, क्वीन A8. आणि आता तुमच्या लक्षात येईल की आनंदचा अटॅक आता A कॉलम वर कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलेला आहे. ज्यानंतर बिशप G2 हे फिएंकेटो बिशपचा पांढरा खेळाडू वापर करून घेतोय, सो दॅट द इन फ्युचर इन केस H1 A8 डायगोनल ओपन झाला तर काळ्या खेळाडूला A8 या घरावरती हत्ती किंवा वजीर ठेवता येणार नाही. या अशा परिस्थितीत आनंदची पुढची चाल होती नाईट C7. आणि ही एक ब्रिलियंट चाल आहे. तुम्ही जर पाहिलं तर काळ्या घोड्याला कोणाचाही सपोर्ट नाहीये, काळा घोडा इथे मारला जाणार हे नक्की आहे. स्टील ही एक ब्रिलियंट चाल आहे, कारण आनंदने इथे एक ट्रॅप रचला होता. पांढऱ्या खेळाडूने सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट केलं, पण आता आनंदने आपल्या ट्रॅपची पुढची चाल खेळली, जी तुमच्या लक्षात येते. रेडी? या परिस्थितीमध्ये आनंदची पुढची चाल होती रुक C8. तुम्ही जर पाहिलं तर आनंद आपल्या उंटाचं देखील सॅक्रिफाईस करतोय, पण ते करण्यामागे कारण काय हे तुम्हाला पुढच्या चालीनंतर कळेल. रुक C8 नंतर कॅरॅकिनने क्वीन टेक्स E7 ही चाल खेळली, दुसरं सॅक्रिफाईस पण ऍक्सेप्ट केलं. पण आता तुम्ही बघा A बरोबरच C कॉलम देखील आता पूर्णपणे आनंदच्या कंट्रोलमध्ये आहे. पांढरा राजा एका कोपऱ्यात पूर्णपणे अडकलेला आहे, आणि हेच ते कारण होतं ज्यामुळे आनंदने आपल्या घोड्याचं आणि उंटाचं दोघांचंही बलिदान दिलं. पण परिस्थिती अशी निर्माण केली आहे की पांढरा राजा हा पूर्णपणे एका कोपऱ्यामध्ये अडकलेला आहे. आणि ही खरोखरच दोन ब्रिलियंट चाली होता, जिथे 2 पीस सॅक्रिफाईस केले, बट आनंदने पोझिशन अशी मिळवलेली आहे की जिथून तो गेम खूप चांगल्या पद्धतीने जिंकू शकतो. तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूकडे 6 मोहरे आहेत, बट पोझिशन ही आनंदची चांगली आहे. आता या परिस्थितीत पुढची चाल होती नाईट C4. आनंदने आता पांढऱ्या घोड्यावरती अटॅक करायला सुरुवात केली. अर्थात पांढरा घोडा जो आहे तो काळ्या घोड्याला मारू शकत नाही, बिकॉज रुक A1 हा चेकमेट होईल. त्यामुळे नाईट C4 यानंतर घोडा न मारता G6 ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली. G6 ही चाल खेळून तो काळ्या राजावरती काहीतरी काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय, पण आनंदची चाल होती H टेक्स G6, F टेक्स G6, ज्यानंतर नाईट टेक्स A3 चेक. आता पांढरा राजा खरोखर कुठेही जाऊ शकत नाही, म्हणून B टेक्स A3, रुक टेक्स A3. आणि तुम्ही बघा आता पांढऱ्या राजाची परिस्थिती किती खराब झालेली आहे. त्याच्याकडे 5 मोहरे आहेत, पण
त्या मोहऱ्यांची पोझिशन अशी आहे की ते आनंदच्या राजावरती डायरेक्ट अटॅक करू शकत नाहीयेत. दुसरीकडे आनंदकडे 3च मोहरे आहेत, पण पांढरा राजा पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेला आहे. या अशा परिस्थितीत पांढऱ्या खेळाडूची चाल होती जी टेक्स F7 चेक, किंग H7. आनंदने राजा वाचवला. ज्यानंतर F8 नाईट चेक, म्हणजे अंडर प्रमोशन केलं. आपण युजली बघतो की लोक प्यादा पुढे पोचवून वजीर किंवा हत्ती बनवतात, पण या परिस्थितीत कॅराकिनने घोडा पुढे बघितला, कारण त्याला देखील माहिती आहे की काहीही करून काळ्या राजाला चेक देत राहणं गरजेचं आहे, बिकॉज त्याचा स्वतःचा राजा अत्यंत खराब परिस्थितीत आहे. आनंदने याच्या पुढची चाल खेळली रुक टेक्स F8. त्याने हत्ती जो आहे तो त्याचा वापर करून घोडा मारलेला आहे. खरं तर हे एक प्रकारचं एक्सचेंज सॅक्रिफाईस आहे जे आनंदने इथे केलं. ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स F8. पांढरा खेळाडू जो आहे तो स्वतःच्या वजिराचं देखील बलिदान द्यायला तयार झालेला आहे, कारण त्याला स्वतःचा राजा किती अडकलेला आहे हे लक्षात येईल. या अशा परिस्थितीत खरं तर आनंद जो आहे तो वजीर मारू शकत होता. हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असतं जिथे एंड गेम मध्ये आनंदकडे वजीर आणि हत्ती असता, तर पांढऱ्या खेळाडूकडे 2 हत्ती आणि 2 उंट असते. हा एंड गेम खेळता आला असता. अजूनही काळा खेळाडू फेवरेट आहे, पण हे खेळणं शक्य होतं. पण क्वीन टेक्स F8 यानंतर आनंदने या डावात अजून धक्का देणं सुरूच ठेवलं. त्याने वजीर मारलाच नाही आणि खेळलेली चाल होती रुक A1 चेक. कारण हेच की पांढऱ्या राजाची पोझिशन अतिशय खराब आहे, तर अशा पोझिशन मध्ये मटेरियल एक्सचेंज करत बसण्यापेक्षा राजावर अटॅक करणं हे कधीही जास्त चांगलं आहे, आणि आनंद तेच करतोय. रुक A1 चेक, ज्यानंतर किंग B2, रुक A2 चेक, किंग C3, क्वीन A5 चेक, किंग D3, ज्यानंतर क्वीन B5 चेक, किंग D4, रुक A4 चेक, किंग C3, ज्यानंतर क्वीन C4 चेक. आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण की समजा या अशा परिस्थितीमध्ये लेट्स से राजा जो आहे तो B2 घरावर घेतला असता, तर हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता. किंवा क्वीन C4 यानंतर समजा राजा किंग D2 या घरावर घेतला असता, तर त्यापुढे रुक A2 चेक, किंग E1 आणि क्वीन A2 चेकमेट, हे अशा प्रकारचे चेकमेट आपल्याला बघायला मिळाले असते. म्हणजेच एकंदरीत क्वीन C4 यानंतर पांढरा राजा कुठेही जरी गेला असता तरी तो चेकमेट होणार हे नक्की होतं. म्हणून क्वीन C4 चेक या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. तुम्ही बघा, पांढऱ्या खेळाडूकडे 5 मोहरे आहेत, आनंदकडे 2 मोहरे आहेत, पण चेसमध्ये मोहरे किती यापेक्षा पोझिशन काय आहे हे अतिशय महत्वाचं असतं. आणि आनंदने अतिशय ब्रिलियंट चाली या गेम मध्ये खेळलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. पहिली ब्रिलियंट चाल होती नाईट टेक्स C2 नंतर बिशप B3. या चालीमुळे एक कॉलम ओपन करण्याची संधी आनंदला मिळाली आणि आनंदने त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. तर ही एक अतिशय ब्रिलियंट चाल होती. ज्यानंतर एक अतिशय चांगली चाल होती बिशप G2 या परिस्थितीमध्ये नाईट C7, जिथे त्याने घोड्याचं सॅक्रिफाईस दिलं, पण C कॉलम वरती पूर्णपणे अटॅक करून राजा जो आहे तो A आणि C अशा दोन्ही कॉलम वरती ब्लॉक करून टाकला. पांढरा राजा B कॉलम वरती अडकावला. आणि अर्थातच याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर अजून एक ब्रिलियंट चाल होती क्वीन टेक्स C7 नंतर रुक C8, ज्यात त्याने काळा उंट देखील सॅक्रिफाईस केला. पण क्वीन टेक्स E7 या चालीनंतर आनंद पूर्णपणे डॉमिनेट करत होता आणि त्याने शेवटी आपण बघितलं की क्वीन C4 चेक या परिस्थितीमध्ये गेम जिंकलेला आहे. तर हा गेम होता. आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.